नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अंकी, दोन अंकी आणि तीन अंकी अशा प्रकारे बेरीज हातचा कसा स्थान नवीन निर्माण होतं हे शिकणार आहोत. याचे उदाहरण घेतले आहेत, तुम्ही पहा. पहिले एकदम सोपे बेसिक पासून उदाहरण घेतलंय. अंगणवाडीतल्या मुलांना पण शिकवत असाल तर इथून शिकवा. तर 9+1 10 होतं, तुम्हाला माहिती आहे. 10च आपण शून्य ही एककची स्थान झाली संख्या पहिली. दुसरं स्थान दशकचं होतं, मग ते हातचा इथं लिहायचा, लक्षात ठेवा. दुसरं गणित म्हणजे हे दशक स्थान झालं बरं का. एकक दशक असताना मी व्हिडिओ मध्ये लिंक दिलेली आहे, ते पहा तुम्ही. पूर्ण त्याच्यामध्ये डिटेल्स दिले आहेत, ते तुम्हाला आवडेल त्याच्यामध्ये पाहाल. हे दुसरं गणित एकक दशक 2 दिलेले आहेत. तर यामध्ये 4+2 म्हणजे 4+2 हे झाले 6 आपण 6 लिहिले. 7+3 10 दशक, दोन्ही दशकचं बेरीज केली आपण, किती झाले 10. 10 म्हणजेच काय होतं माहितीये का, हे दशक स्थानचा जागा आहे, म्हणजे हे 7 म्हणजे 70 असते आणि 3 म्हणजे 30 असते. 70 आणि 30 100, त्यातले शून्य गेले, मग एक नवीन ठिकाणी त्याच्या शतक मधलं किती झाले आपले 10, म्हणजे वर आपला हातचा जातो, एक जाता, एक हातचा गेला म्हणजे काय झालं, शतक स्थान आपलं नवीन निर्माण झालं. मग शतक स्थान झालं म्हणजे किती झालं, इथं आपलं हातचा एक घेतला, शतकचा एक, समजलं, नवीन स्थान निर्माण होतं. आता आपण तिसरं गणित बघू. 6+2 6+2 8 5+5 10 5+5 10 शून्य 50 100, त्यातला हातचातला शून्य घेतला, कॅरी एक गेला, इथं नवीन स्थान झालं शतकचं. कॅरी म्हणजे हातचा, हातचा म्हणजेच इकडं आपण काय केलं, 5+5 10 असं बाजूला लिहिलं. इथले शून्य आपण इथं नेले आणि ह्याचा हातचा जो होता ते असा आपण फिरवून इथं आणला. मग इथं लिहिण्यापेक्षा आपण खाली बेरीज करत आहोत, मग इथं याची मांडणी केली. मग इथं झाले आपले 108. 56+52 त्याची आडवी पण बेरीज असते. तर आपलं तिसरं गणित 6+6 6+6 12 हे झाले 12. 12 मधलं एकक स्थानी नेले 2, हातचा एक उरला, मग ह्या हातच्याला आपण ह्याच्या डोक्यावर नेलं, किती झाले इथं 1 5 आणि 1 6 6 आणि 7 किती झाले सांगा बरं, पाहू बघा. तुम्ही डोक्यात ठेवायचं. आता तुम्हाला, मला एक हात आहे तर मी डोक्यात ठेवतो एक संख्या, किती आहे हे 5 आणि 1 6 झाले. आता डोक्यात ठेवले. 7 कसे मोपायचे, आपल्या एका बोटावर 8 9 10 11 12 13 14, कळलं, म्हणजे एका बोटावर आपण 3 मोपायचे, दुसऱ्या 3 3 3 3 6 12, 4 बोटावर 12 आणि 5 म्हणजे 15. तर मुलांना पहिल्यांदा 3 बोटाचे घाला शिकवा, नंतर पुन्हा 5 बोटाचं शिकवा. ते पण वाढवता येतं. काय करायचं, एक संख्या डोक्यात ठेवायची, 2 हाताने वापरायचे, नाही तर एक संख्या कुठे ठेवायची, डोक्यात ठेवायची, आणि दुसरी पुढची. मग काय केलं इथं मी 5 आणि 1 6 6 डोक्यात ठेवले, 7 ह्याच्यावर मोरले, कळालं, किती झाले 13. मग 13 लिहिले इथं मी.